नमस्कार, मी नमिताज कुकिंग चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. उन्हाळ्याच्या दिवसात कैरीची रेसिपी होणार नाही असं होणारच नाही. तर मी आज तुम्हाला साखर आंबा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. या 2 कैऱ्या घेतलेल्या आहे, साधारणतः अर्धा किलो आहे. तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने याची साल काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत. हा किस साधारणतः 4 वाट्या आहे, पाहू शकता तुम्ही. मी स्टीलची कढई घेतली आहे, त्यात घरचे साजूक तूप 2 चमचे घातलेले आहे. दालचिनीचे 2 तुकडे, 4 लवंगा, हा किस साधारणतः 4 वाट्या आहे. बारीक गॅसवर छान परतून घ्यायचा आहे. दालचिनी आणि लवंगामुळे छान चव येते आणि वासही खूप छान येतो. बारीक गॅसवर असा छान किस परतून घ्यायचा आहे. साधारणतः 4 ते 5 मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला त्यात 4 वाट्या किस तर 2 वाट्या साखर टाकायची आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही आणखी साखर टाकू शकता. साखर आंबा हा आंबट गोड छान लागतो. साखर टाकल्याच्या नंतर अशा पद्धतीने पाणी सुटते. छान परतून घ्यायचे. केशर टाकले आहे थोडेसे. 10 मिनिटं छान बारीक गॅसवर परतल्याच्या नंतर असा छान रंग येतो. हा साखर आंबा वर्षभर टिकतो. हा साखर आंबा तयार आहे. लहान मुलांना पोळीसोबत, ब्रेडसोबत देऊ शकता. तर तुम्हाला कसा वाटला हा माझा व्हिडिओ? तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.